या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. विजयी उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। या समारंभात काँग्रेसच्या नवनिर्वाचित विजयी जिल्हा परिषदेच्या 18 आणि पंचायत समितीच्या 29 सदस्यांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले। सुरुवातीला कार्यक्रमाची प्रस्तावना तौफिक मुल्लानी यांनी मांडली। त्यानंतर राजू आवळे यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्षात छोटा भाऊ मोठा भाऊ कोण वाद चालू असला तरी खरे मोठे भाऊ बंटी पाटीलच ठरले आहेत। तसेच जिल्हा परिषद सदस्यांना विरोधी पक्ष म्हणून चांगली संधी आल्याचं सांगितलं व तिकिटासाठी कुणीही हट्ट न धरता सर्वांनी एकजुटीने मदत केली यासाठी राजू शेट्टी यांचेही आभार मानले पाहिजेत आणि सभागृह गाजवण्यासाठी बंटी पाटलांचे मार्गदर्शन घ्या असे म्हणून सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर संजय पवार यांनी भाषणात घटक पक्ष म्हणून आम्हाला निमंत्रण दिलं त्याबद्दल मी बंटी साहेबांचा आभार मानतो। बंटी पाटलांना गोल्डन टोळीने घेरले असताना बंटी पाटील सर्वांना पुरून उरल्याने स्वाभिमानी मतदार जिवंत आहे हे दाखवून दिले। तसेच संयम आणि जिद्द पाळा, पुढे सत्ता आपलीच असेल असं म्हणून सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले। यानंतर ऋतुराज पाटील यांनी बोलताना सत्ता नसताना ऐतिहासिक निवडणुकीत ऐतिहासिक निकाल लागला। विरोधकाची सकाळ बंटी पाटलांच्या नावाने होते। त्यांच्याकडे नेत्यांची फौज असताना एकट्या काँग्रेसला 42% लोकांनी मतदान केलं ही बंटी पाटलांची ताकद आहे। तसेच शक्तीपीठ महामार्ग फक्त मोठ्या लोकांसाठी आहे असं नमूद केलं आणि आपण सगळेच धुरंधर आहात, सभागृहात आवाज उठवा असे बोलून अभिनंदन केले। मालोजीराजे यांनी बंटी पाटलांच्या नेतृत्व संघटन कौशल्याच्या जोरावर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा पालिकिल्ला आहे हे अधोरेखित करा असे सांगितले। यानंतर बंटी पाटील यांनी आपल्या भाषणात काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेचा ठसा आपल्या कामकाजामध्ये उठला पाहिजे असं नियोजन करू असे सांगत विरोधकांच्या पैशाविरुद्ध सामान्य माणसाची लढाई आपण लढलो। करवीरमध्ये स्वर्गीय PN पाटील यांच्यावर श्रद्धा असणारे मतदार जागले आणि आपल्या 2 सीटा निवडून दिल्या। पुढील काळात AY पाटील यांच्या सोबत पुन्हा एकदा राधानगरी काँग्रेसचा पालिकिल्ला म्हणून ओळखला जाईल अशी मला खात्री आहे असे मत व्यक्त केले। त्यानंतर सर्व विजयी उमेदवारांचा बंटी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। हा सत्कार काँग्रेसचा सर्वच उमेदवारांना ऊर्जा देणारा ठरला। या कार्यक्रमात खासदार शाहू महाराज, राजू शेट्टी, विजय देवणे, संजय पवार, जयंत आसगावकर, राजू बाबा आवळे, राजू लाटकर, मालोजी राजे, सचिन चव्हाण, AY पाटील, चेतन नरके, राहुल देसाई तसेच सर्व काँग्रेस नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हॉल भरून गेला होता। TV नेक्स्ट साठी प्रदीप जाधव।